आणखीन एक महत्त्वाची बातमी आजच्या दिवसातली ती म्हणजे मनोज जरांगेंचं आजपासून रखरखत्या उन्हामध्ये आमरण उपोषण सुरू होणार आहे। अंतरवाली सराटीमध्ये सकाळी 10 वाजल्यापासून जरांगे उपोषणाला बसणार आहेत। उपोषणापूर्वी मंत्री विखे पाटील आणि प्रांताधिकारी जरांगेंची भेट घेणार आहेत। काही मागण्यांचं लेखी पत्र विखे पाटील हे जरांगेंना देणार आहेत। काल सरकारच्या शिष्टमंडळाची जरांगेंसोबत चर्चा झाली। स्वतंत्र मराठा मंत्रालय आणि सारथीच्या बंद झालेल्या योजना सुरू करण्याची मागणी यावेळेला जरांगेंनी केलेली आहे। रामनाथ ढाकणे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। रामनाथ, आजपासून जरांगेंचं उपोषण सुरू होत आहे, मात्र त्यापूर्वी विखे पाटील जरांगेंची भेट घेणार आहेत। किती वाजता ही भेट होणार आहे? वृषाली, आपण पाहू शकतो की ज्या ठिकाणी भेट झालेली होती जरांगे पाटील आणि प्रसाद लाड यांचं शिष्टमंडळ जे या ठिकाणी आलेलं होतं त्याच ठिकाणी मी उभा आहे। याच ठिकाणी काल 1.5 ते पावणे 2 तास जवळपास या शिष्टमंडळाची मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा झालेली होती। जरांगे पाटलांच्या ज्या प्रमुख 2 मागण्या आहेत त्यापैकी एक मागणी जी आहे ती 58 लाख नोंदीवरून जात प्रमाणपत्र वाटप सुरू करा आणि त्यानंतर 17 संस्थांच्या गॅजेटचा जो GR आहे तो लागू करा, ही जी मागणी आहे त्या मागण्या 2 ठेवलेल्या होत्या। त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी जरांगे पाटलांना असं सांगितलं होतं की मी विभागीय आयुक्तांशी चर्चा करतो आणि तुम्हाला निरोप कळवतो। त्यानंतर आज जरांगे पाटील सकाळी 10 वाजल्यापासून उपोषणाला बसणार आहेत। मात्र त्यापूर्वी उपोषण सुरू होण्यापूर्वी विखे पाटील आणि त्यांचं जे शिष्टमंडळ आहे ते पुन्हा एकदा अंतरवली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत आणि त्यांच्या काही मागण्या देखील लेखी स्वरूपात मान्य होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे आजचं उपोषण टळणार असल्याचं सुद्धा बोललं जातंय। धन्यवाद रामनाथ, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।